मालेगाव शहरासह परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 11 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. मोसमपूल बसस्टॉप परिसरात एक संशयित विना नंबरची मोटारसायकल घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील हिरो HF डिलक्स मोटारसायकलची कागदपत्रे मागितली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. अधिक चौकशीत त्याने व त्याचा साथीदार शेहनाद अहमद शकील अहमद उर्फ शेहजाद गुजी राहणार गोल्डन नगर मालेगाव यांनी मिळून टेहरे येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर अधिक तपासात मालेगाव शहर व ग्रामीण भागातून एकूण 11 मोटारसायकली चोरी केल्याचे समोर आले. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आरोपींनी शोएब अन्सारी फळ्यान अहमद उर्फ पाप्या चोरवा राहणार जाफरनगर मोहम्मद अली रोड मालेगाव याच्याकडे दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून एकूण 11 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या सर्व वाहनांची किंमत सुमारे 7,60,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे मालेगाव छावणी आणि पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी शोएब अन्सारी हा चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विक्री करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान फरार आरोपी शेहजाद गुजी याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.